आणि त्यांच्या विरोधामध्ये जर संघ पाहिला तर जय श्रीराम या टीमचे संघ मालक अजय सर पाहायला मिळतील। पहिला बॉल आपण पाहू शकाल, सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना श्रीकांत पाटील आणि गौरव अशी जोडी पाहायला मिळते। पहिले षटक हाताळत असताना गोलंदाजीसाठी सज्ज झाले गोलंदाज कल्पेश, हा एक कोण खेळाडू आहे कल्पेश चौधरी, डावखुरा गोलंदाज आहे। यावेळी देखील पुल करण्याचा प्रयत्न करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक आहे, धावचीची संधी आहे। जर डायरेक्ट हिट झाला असं तर कदाचित परतावं लागलं असं, पण सुदैव म्हणावं लागेल श्रीकांत पाटीलच्या बॅटमधून सिंगल आली। एका धावाने आपलं खातं उघडलंय। संयम आणि शांताची सुरुवात, प्रत्येक सामना हा चित्तथरारक झालाय। मागची मॅच देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळाले, म्हणजेच दोन्ही सामने जर पाहिले तर गोवर्धनी स्पोर्ट्स टीमने शेवटच्या बॉलवर जिंकलेत। वेगवान चेंडू पाहायला मिळते, शरीराचा वेध घेतलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळते, लेग बॉलच्या स्वरूपात सिंगल मिळते। एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावर। 2 धावा दाखल कराव्या लागलीत। षटक क्रमांक इथे तर पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय। यावेळी फटका चांगला आहे, स्क्वेअर कट केला जातोय, गॅप मध्ये आहे, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे। गौरवच्या बॅट श्रीकांत पाटीलच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला BPL क्रॅकिंग चौकार। स्क्वेअर लेग अंपायर कोळी सर पाहायला मिळतील। फ्रीजचा इशारा देखील करत असताना इथे वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। डॉट बॉलची सांगता होती, ऐसा आयकॉन खेळाडू म्हणून कल्पेश चौधरीने इम्प्रेस केलाय। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 1-1.5 वर्ष हा बेलापूर क्रिकेटमध्ये आपला खेळ करत असताना आपल्या टीमसाठी योगदान देतोय। अप्रतिम अशी गोलंदाजी साईस्वरा बेलापूर टीमने विश्वास दाखवलाय। फटका चांगला आहे, ऑन साइडला ऑन ट्राय केलाय, प्रोटेक्शन आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते। एक धाव कंप्लीट केली जाते, खूप चांगला थ्रो पाहायला मिळते, डीप मध्ये सिंगल मिळते आणि सिंगलने षटक क्रमांक संपले गेले। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर, 9 धावा दाखल करायला लागलेत। बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर जय श्रीराम, अप्रतिम असं आयोजन, बेलापूर प्रीमियर लीगचा घमासान, अगदी वन ऑफ द फायनेस्ट मैदान म्हणजेच 40+ बेलापूरचं हे मैदान, जे मैदान लेदर क्रिकेटसाठी अनेक यंगस्टर खेळाडू इथे लेदरचे धडे घेतात। ही अकॅडमी आहे, ही एक गुरुकुल आहे आणि याच मैदानावर अनेक खेळाडू घडले गेलेत आणि त्याने देखील सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट खेळले। पण आज या बेलापूर नगरीच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा, कुंदन म्हात्रे असतील किंवा रोहित पाटील असेल, मिथुनदादा पाटील असेल, या सगळ्याच मंडळीने आपल्या बेलापूर गावाच्या क्रिकेटमध्ये योगदान दिलं असताना एक चांगली स्पर्धा पहिल्यांदाच BPL ए डे नेट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते। मॅचच्या दिशेने जाऊया। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर। आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय कैलाश ठाकूर, पहिलाच बॉल लॉफ केलाय, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन रीजन मध्ये सीमारेषे पलीकडे लास्ट जबाब स्ट्रोक लगवला जातोय। गौरवच्या बॅटमधून येतोय पहिला धमाका, चेंडू सीमारेषा पार षटकार।
गौरवच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 ऑन अ स्कोर बोर्ड. लेंथ बॉलला पिक केलाय. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 15 धावा बिनगडी बाद. सुरुवात पाहायला मिळते जय श्रीराम टीम कडून. साईसुरा बेलापूर अगेन्स्ट जय श्रीराम असा सामना. यावेळी देखील बॅक टू बॅक 2 बॉल सेम रिझल्ट. कॉपी पेस्ट फटका पाहायला मिळते. गोलंदाजीच्या वर केलं जातोय आक्रमण आणि षटकार क्रमांक येतोय गौरवच्या बॅटमधून दुसरा. 6 धावा षटकार. लागवले गेलेत. कैलास ठाकूरच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय. आक्रमण केलं जात आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण या तंत्राचा या मंत्राचा वापर करत असताना बॅटिंग करत असताना गौरव या मॅच मध्ये टीमची धावसंख्या 21 21 या आकड्यावर. 21 धावा दाखल करायला लागलेत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या होत्या 9, पण कैलासच्या पहिल्या 2 बॉलवर 12 धावा. इथे देखील 3 बॉल मध्ये 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर गौरव. सेट ऑन अ फायर. अप्रतिम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपली शक्ती प्रदर्शन दाखवत असताना लगातारच्या 3 बॉलवर 3 क्रॅकिंग चौकार षटकार. तीन बॉल मध्ये 3 चौकार लगवले होते. आता मात्र गौरवच्या बॅटमधून 3 बॉल मध्ये 3 षटकार येतात. सुपर बॅटिंग. दडबार मध्ये असेल कैलास ठाकूर. या मॅच मध्ये पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 27 या आकड्यावर. धावसंख्येला आकार. धावसंख्या वधारली गेली. अति वेगाने वाढतीये. खोलबट टप्प्याचा किती काम चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट. फलंदाजाला परतावा लागेल. श्रीकांत पाटीलच्या विकेटचं पतन. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 3 बॉलवर 3 षटकार आणि त्यानंतरच्या बॉलवर मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. श्रीकांत पाटील परतलाय. यावेळी देखील दमदार स्ट्रोक लगवला जातोय. गॅप मध्ये आहे. चेंडू होईल फरार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय कल्पेश चौधरीच्या माध्यमातून. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबल मध्ये इंटरेस्ट दाखवला होता गौरवने, पण परत पाठवलाय. नवीन कॅन्डिडेट मैदानामध्ये आलाय. करण पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 29 ऑन स्कोर बोर्ड. 29 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळी देखील स्लॉक केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच आणि फलंदाजाला परतावा लागेल. काय सेलिब्रेशन पाहायला मिळते कैलास ठाकूरच्या माध्यमातून. अगदी परतीचा रस्ता दाखवलाय करणला आणि दुसरा धक्का लागतोय. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 29 धावा.
स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 आकड्यावर. 2 गडी बाद. जय श्रीराम टीम बॅटिंग करत असताना नेक्स्ट मॅच साठी मी इन्व्हाइट करतोय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान आणि मोरिया 11. चला आतिश पाटील आणि विनायक झेंडे आपण रेडी राहायचंय. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान आणि त्याच्या विरोधामध्ये मोरिया 11. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय उत्तम पाटील. पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होती. अनेक वर्ष क्रिकेटची तपश्चर्या उत्तम पाटील रोज सकाळी याच मैदानावर याच खेळपट्टीवर सराव करतोय. या खेळपट्टीचा कणकण आणि प्रत्येक कोपरा माहिती आहे. त्यामुळेच उत्तम पाटील आपला अनुभव दाखवत असताना इथे देखील चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि ते दाखवत असताना अनुभव काय असतो त्या अनुभवाचा वापर कधी करावा आणि कसा करावा हे चांगला ठाऊक आहे उत्तम पाटीलला. उत्तमची अप्रतिम आणि अतिउत्तम अशी गोलंदाजी सुरू असताना पहिल्या 2 बॉलवर 2 डॉट येत असताना बघा ज्याप्रमाणे मनोज म्हात्रे यांचं योगदान आहे या मैदानासाठी त्याप्रमाणे उत्तम पाटील यांचं देखील योगदान आहे. बॉल सोडून दिलाय अपस्टम्पच्या बाहेर. पिचिंग खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पण खूप चांगली रणनीती. ज्या चुका मागच्या गोलंदाजीने केले त्याला बॅकअप करण्याचं काम उत्तम पाटील करत असताना आपल्या टीमसाठी 40+6 सितारा. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान आणि आयुष्य महान नक्कीच होईल जर तुमचं स्वास्थ्य शरीर असेल तर. येथे देखील पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सुपर डुपर बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते उत्तम पाटील ची सर्वोत्तम गोलंदाजी या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आकड्यावर. पहिल्या 3 बॉलवर फक्त सिंगल खर्च केलीत. सुपर बॉलिंग. इथे फटका. इथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांवर समाधान मानत असताना चांगली गोलंदाजी सुरू आहे. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. गरज आहे विकेटची आणि गौरवची विकेट जर प्राप्त झाली तर नक्कीच साई स्वरा टीम मात्र या मॅच मध्ये परत वापसी करेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. उत्तम पाटील चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 32 ऑन स्कोर बोर्ड. इथे झेल पकडला जातोय. अनुभव सगळ्यात मोठा गुरु असतो हे दाखवलंय उत्तम पाटीलने. जो इन्फॉर्म बॅट्समन गौरवला परतावलाय आणि काय गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर उत्तम पाटील. लाजबाब गोलंदाजी. परतलाय. मोठा धक्का लागतोय जय श्रीराम टीमला. फलंदाज बाद. काय गोलंदाजी सुरू आहे. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग. मागच्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या होत्या पण या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. उत्तम पाटीलची सर्वोत्तम गोलंदाजी. न्यू बॅटर गणेश म्हात्रे. गणेश तुळशीराम म्हात्रे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे देखील स्क्वेअर कट केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. उत्तम पाटीलने सर्वोत्तम षटक हाताळले गेले. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त करण्यात तो यशस्वी झालाय. गौरवला बाद केलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर. आता शेवटचं ओव्हर बाकी आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम कॅप्टन आणि मोरिया 11 टीम कॅप्टन. रिपोर्टिंग करा विनायक झेंडे आणि टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत.
आहे क्रिकेटच्या घमासानामध्ये. त्याचं नाव आहे BPL बेमिसाल प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभवताय. शेवटची ओव्हर गोलंदाजी ट्रॅकवर साई सोरा बेलापूर टीम कडून येतोय. मयंक संदीप म्हात्रे, लेजंड खेळाडू संदीप म्हात्रे यांचा सुपुत्र आहे मयंक म्हात्रे. गोलंदाजी करत असताना स्लॉग ओव्हरचं षटक. टप्प्याचा बॉल आहे, भिरकावलाय मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गौरव बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी टीम बॅकफुटला गेली. धावा कराव्या लागतील. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर 34 धावा दाखल करायला लागलेत. शेवटच्या 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रत्येक टीम विजयाचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेत. 8 संघ मालक, 8 आयकॉन खेळाडू लढतील एका तख्तासाठी. त्याचं नाव आहे BPL बेलापूर प्रीमियर लीग. यशांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. यावेळेस स्वाईस्वरा टीमने वापसी केली, कमबॅक केलंय या मॅच मध्ये. फलंदाज बाद होत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट. भूषण पाटील मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना भूषण पाटील ने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर नक्कीच साहिल विनोद दिवेकर यांच्या वतीने 5000चा कॅश प्राइज दिलं जाईल. भूषण पाटील साठी हे पारितोषिक असेल. जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवतोय तर 5000चा कॅश प्राइज. अजूनही जर पाहिलं तर या ओव्हरचे 4 बॉल शिल्लक आहेत. भूषण पाटील स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी विनायक झेंडे रिपोर्टिंग करा. पहिलाच बॉल अगदी लॉंग ऑन रेजर मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का हे पाहिलं जाईल. दरम्यान इथे धाव कंप्लीट होते तिसरी. 3 धावा कंप्लीट होत असताना एक धाव फार महत्वाची आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते साईस्वरा बेलापूर टीम कडून. 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मोरिया टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झाला राहुल पवार, जे स्वतः ओनर आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या टीमचे कॅप्टन. राजेश पाटील यांच्या वतीने षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली. गणेशसाठी हे पारितोषिक असेल, लक्षात घ्या. 2 धावा मिळतील. 39 धावा दाखल करायला लागले. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मयंकचं हे षटक. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर 3 धावा आल्या आणि चौथ्या बॉलवर आल्या 2 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खुलबट टप्प्याचा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल पण दरम्यान फलंदाज बाद होत असताना 5व्या बॉलवर विकेटचं पतन होते. आणखीन एक विकेटचं पतन. पण मी तर म्हणेन साईस्वरा टीमने काय कमबॅक केलंय. 2 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या. असं वाटलं होतं की धावा 50+ धावा होतील पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर उत्तम पाटीलचं ते षटक, त्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर मयंक म्हात्रेने 6 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग म्हणजेच मागच्या 11 बॉलमध्ये फक्त 10 धावा आल्या. लाजबाब गोलंदाजी. गणेश मुकादम नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना यावेळी ऑन साइड ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे, गॅप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. आणि त्याच दरम्यान फलंदाज बाद होतोय. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर आणि 41 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना जय श्रीराम टीमने
आणि बघूया या धावांचा पाठला कसा होतोय, कसा धावा या डिफेंड होतात. तोपर्यंत नेक्स्ट मॅच मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान वर्सेस मोरिया 11. टॉस साठी आपण राहुल शिरसाट यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. प्रीमियर लीग 2025 आपण नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत. एका बाजूला मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान अतिश आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वतः संघमालक मोरिया 11चा राहुल पवार. टॉस ऋषी म्हात्रे यांच्या माध्यमातून जरूर केला जातोय. कॉल इथून BPL कॉल केलाय, BPL आलाय. तर अतिश काही हरकत नाही, डिसिजन पेंडिंग असेल. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. आपल्या समवेत नवी मुंबईचा एक गोड आवाज आणि सद्यस्थिती ज्याला मागणी आहे तो आवाज आपल्या समोर BPLच्या माध्यमातून उपस्थित असेल. घनसोली गावातून या BPLसाठी जरूर त्यांची मागणी प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश मडवी सर पुन्हा एकदा आपल्या समवेत पुढच्या इनिंगसाठी कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच विजय म्हात्रे यांची वाणी तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा BPL मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बेमिसाल प्रीमियर लीग, ब्लास्टर प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा अगदी भव्य दिव्य सोहळा नुकताच टॉस झाला आणि दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतील. चला 41 धावांचं टार्गेट आहे साई स्वरा बेलापूर टीमला. तर सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये दाखल होईल. अतिशय देखणी स्पर्धा आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आदरणीय कुंदन म्हात्रे दादा तसेच मिथुन दादा पाटील असतील, अगदी ज्योतिताई म्हात्रे असतील, ज्योतिताई पाटील असतील, विष्णुदादा म्हात्रे असतील, या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि रंगतदार स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलं तर काश्मीर इथे अगदी ज्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्या सर्वच भारतीय नागरिकांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली दिली गेली. अंपायरने देखील काळी फीत बांधून त्या भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये ते सामील झाले आणि खऱ्या अर्थानं BPLच्या स्पर्धेचा सोहळा इथे सुरू झाला. अतिशय प्रत्येक सामना हा चुरशीचा राहिला, प्रत्येक सामना हा संघर्षाचा राहिला आणि ही संघर्षाची प्रीमियर लीग आहे बेलापूर प्रीमियर लीग. जे गाव जाणलं जातं रामनवमीसाठी, जे गाव जाणलं जातं कुस्त्यांसाठी, जे गाव जाणलं जातं की शर्यतीसाठी, या गावामध्ये एक परंपरा आहे. आणि नवी मुंबईचा विचार केला तर सगळ्या जास्त प्रमाणात जत्रा उत्सव होतात, पण सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कुठे जत्रा उत्सव होत असेल तर ते बेलापूर नगरीमध्ये होते. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. कल्पेश चौधरी आणि त्याच्या समेत मयंक पाहायला मिळते. दोन्ही टीमने एक एक सामना गमावला, त्यामुळेच दोन्ही टीमला विजयाचं खऱ्या अर्थानं गरज असेल. साई स्वरा बेलापूर वर्सेस जय श्रीराम, एक चांगला सामना. 41 धावांचं टार्गेट आहे. चला मॅच होते सुरुवात. पहिला बॉल जर पाहिला तर डेड बॉलचा इशारा केला जातोय. बॉल रिलीज करण्यापूर्वीच अंपायर ऍक्शन मध्ये आले होते आणि ऑलरेडी त्यांनी घोषित केलं होतं की नो बॉल, पण बॉल रिलीज झाला नाही. डेड बॉलचा इशारा केला जातोय. खूप चांगली अंपायरिंग राहिली आहे. दत्ता मेहर असेल, शशी मेहर सर असतील, कोळी सर असतील, या तिन्ही अंपायरचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल अगदी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. जय श्री राम टीमने
पहिला सामना गमावला तो त्यांच्या चुकीमुळे झाला होता. एक बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखीन 2 धावा खर्च केल्या, त्यामुळेच एका बॉलमध्ये 4 धावा धावून झाल्या. असं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. पहिले 2 डॉट बॉल येत असताना गौरवने बॅटिंग मध्ये कमाल केली. आता गोलंदाजीमध्ये देखील आपलं दमखम दाखवत असताना हा अष्टपैलू खेळाडू आहे. हा खेळाडू तितकाच जिगरबाज आहे. आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन, आपल्या टीमसाठी योगदान देत असताना पहिले 2 डॉट बॉल. इक्वेशन बदललंय. 22 मध्ये 41 करायचे. टार्गेट जरी छोटं असेल तरी देखील इरादे आणि विजयाचं स्वप्न मोठी आहेत. अको टप्प्याचा बॉल, बॅटची एज, कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. कल्पेश चौधरीच्या विकेटचं पतन. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. आयकॉनला परतावा लागेल, कॅप्टनला परतावा लागेल. कल्पेश चौधरी बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय साई स्वरा बेलापूर टीमला. फलंदाज 0 1 गडी बाद. असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर विकेट झाली. कल्पेश चौधरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना समाधान. यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मधून वेगाने क्षेत्ररक्षक येईल. फंबलिंग झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावांना टीमची धावसंख्येचा अकाउंट श्री गणेशा झालाय. दोन्ही आकड्यावर 4 चेंडूचा केस संपलाय. गौरव हा बॅटिंग गेली. गौरवने आपल्या टीमसाठी 23 धावांचं योगदान दिलं. त्यातमध्ये 3 लगातार षटकार लगवले गेलेत. अगदी समाचार घेतला होता कैलाश ठाकूर यांचा. इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, भन्नाट वेग धारण केले गेलाय. इम्प्रेस केलाय गौरवने. काय गोलंदाजी सुरू आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात. ज्या 41 धावा आता अवघड होत असताना पाहायला मिळतील, कारण की आता हे आव्हान कठीण होत जाईल. 17-19 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही 39 धावा करायचे. यशांचा वेध घेतलाय. फलंदाजाला परतावा लागेल. फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. समाधानला देखील परतावा लागेल. गौरवच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. 1 ओव्हर हाताळली गेली आणि 2 धक्के देत असताना आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट षटक हाताळलाय. 2 गडी बाद 2 अशी खराब सुरुवात साई स्वरा बेलापूर टीमची झाली आहे. 41 धावांचा पाठला करत असताना अगदी लेग स्टंप उडवला. फलंदाज बाद होतोय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 39 धावा. हार्दिक स्वागत आहे. आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये जर पाहिलं तर विजय म्हात्रे जे साई स्वरा बेलापूर टीमचे 12th मॅन आहेत. पण या पुढच्या 2-3 मॅच नंतर मात्र ती इन ऍक्शन मध्ये आपल्या कमेंटरी बॉक्स मध्ये ऐकायला मिळतील. बेलापूर गावाचा एक बुलंद आवाज. अंडरम क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाहिलंय आणि समालोचन करत असताना अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. चला मॅचला होती सुरुवात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. गौरवने अप्रतिम गोलंदाजी केली आणि फक्त 2 धावा देऊन 2 धक्के दिलेत. साई स्वरा बेलापूर टीम बॅकफुटला आहे. नवीन बॅटर कैलाश ठाकूर आलाय. गोलंदाजी करत असताना मात्र चुका झाल्या.
20 धावा खर्च केल्या होत्या, पण आता जबाबदारी आहे कैलास ठाकूर आणि मयंक म्हात्रेवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज श्रीकांत पाटील, अष्टपैलू खेळाडू आहे. पहिलाच बॉल, बॅटची एज, कॉट बिहाइंड. पहिल्याच बॉलवर श्रीकांत पाटीलने शिकार केली मयंक म्हात्रेची. आणि तिसरा धक्का लागतोय साई स्वरा बेलापूर टीमला. फलंदाज 2 वर 3 गडी बाद. सतरा बॉल 39 धावा. पहिल्याच बॉलवर श्रीकांत पाटीलने शिकार केली मयंक म्हात्रेची. न्यू बॅटर विशाल पार्टे फलंदाजीसाठी आला. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. संदीप मधुकर पाटील यांचा संघ आहे. याच मैदानावर उपजिल्हा प्रमुख ही स्पर्धा झाली होती. याच मैदानावर पालकमंत्री चषक ही स्पर्धा झाली होती. अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये 2 लाखाच्या या 2 स्पर्धा आम्ही पाहिल्यात. आणि संदीप मधुकर पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन याच मैदानावर केलं होतं. इथे फटका आपण पाहिला तर पुढचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. 1-1 धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय. अखेर संघर्षाची लढाई. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावा अजूनही करायचे. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे. पण या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सावरावं लागेल. 14.25 या सरासरीने धावसंख्या उभारायची या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी जिंकण्याचे सर्व पर्याय, अगदी संपेपर्यंत हार मारायची नाही. फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकदा मिळतीये. फॉर्मलिंग झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. प्रेशर मध्ये सध्याच्या घडीला साई स्वरा बेलापूर टीम आहे. एकेरी दुहीचं क्रिकेट, शांत क्रिकेट म्हणावं लागेल. अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय. गौरवचं पहिले षटक फक्त 2 धावा खर्च केल्यात. आणि या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर श्रीकांत पाटील गोलंदाजी करतोय. स्टेप आउट केला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील सिंगल आली. एकेरी दुहीचे क्रिकेट, थेंबे थेंबे तळे साचे. पण धावांचा महासागर जर तुम्हाला पार करायचं असेल त्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावं लागेल. दोन्ही खेळाडू आता सेट झालेत, त्यामुळे आता थेट सीमा पार पाठवेल कसा याकडे स्ट्रोक लगवावे लागतील. ओव्हर क्रमांक 2, 4 बॉलचा केस संपलाय. 3 धावा खर्च केलेत श्रीकांत पाटीलने. यावेळी फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 13 बॉल 35 धावा. आव्हान अवघड झालाय. प्रत्येक बॉल मध्ये इक्वेशन बदलेल. प्रत्येक बॉल मात्र विजयापासून वंचित ठेवील आणि प्रत्येक बॉल मागे विजयापर्यंत पोहोचण्यासाठी संधी मिळेल. बघूया कुठला संघ पोहोचतोय, कुठला संघ त्या संधीचा फायदा करतोय. फटका चांगला आहे. टायमिंग देखील चांगलं पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. व्हॉट अ कॅच. लाजवाब झेल. गणेश मुकादमच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि सांगितलंय की शांतता पाळा. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना कैलास ठाकूरला देखील परतावा लागेल.
एक ही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम टीम सध्याच्या घडीला अगदी ड्रायव्हिंग सीटवर आहे. ज्या पद्धतीने परफॉर्मन्स होतोय, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, पहिल्या ओव्हरमध्ये गौरवने कमाल केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली श्रीकांत पाटीलच्या माध्यमातून. फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरचा केस संपलाय. 6 धावा धावफलकावर लागलेत. आता 12 बॉल 35 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पंकज दिवेकर. यावेळेस पहिलाच बॉल ऑफ केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. काय थ्रो केलाय, सुपर थ्रो, लाजवाब थ्रो. भूषण पाटील पुन्हा एकदा थ्रो करू नका. या थ्रोने घात झाला, पहिली मॅच गेली हे भूषणला माहिती आहे. आणि भूषणने 2-3 चुका केल्यात. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना अशाच एका क्रुशियल मॅच मध्ये देखील त्याने हिट केला होता. त्यावेळेस देखील सामना गमावला होता. होळी चषक ही स्पर्धा देखील गमावली होती. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. भूषण पाटील यश त्यांच्या मागे अगदी अलर्ट आहे. MS धोनी प्रमाणे आपल्या टीमसाठी काम करत असताना डॉट बॉलची सांगता होती. जसं डॉट बॉल येईल ना तसं मात्र साई स्वराज बेलापूर टीम मॅच पासून दूर जाईल. 10 बॉल 34 धावा. प्रत्येक भूषण इतका एक्साइटेड झाला की त्याचा बूट निघाला. अगदी ग्लोव्ज घालून आपल्या टीमसाठी भरपूर वर्षाचा अनुभव आहे. गोलंदाजी करत असताना पंकज दिवेकर. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता येत असताना पुन्हा एकदा लाजबाब गोलंदाजी. काय जखडून ठेवलाय जय श्रीराम टीमची. गोलंदाजी जर पाहिली तर तोफखाना ठरलाय. पहिला सामना गमावला होता पण त्यानंतर एखादी ठेच लागल्यानंतरच आपण सरळ चालायला शिकतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच सामना पराभूत झाल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या चुका काय आहेत. आणि ज्या चुका झाल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये त्या चुकांमधून सुधारत असताना सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी सुरू आहे. इम्प्रेस केलाय पंकज दिवेकर. आतापर्यंत या 4 बॉल मध्ये फक्त सिंगल खर्च केले. टीमची धावसंख्या फक्त 7 धावा. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल. गणेश मुकादमच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. दुसरा आणखीन एक विकेट पतन होत असताना फलंदाज क्रमांक बाद होतोय 5वा वेदांत टोळे. बॅक टू चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये. खूप चांगला झेल पकडला जातोय गणेश मुकादमच्या माध्यमातून. दुसरा झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक 5वा. 7 धावा 5 गडी बाद. 7 बॉल मध्ये 34 धावा करायचे. 7 चेंडू 34 धावा. आव्हान अवघड आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पण बॅकअप चांगला पाहायला मिळते. दरम्यान धाव कंप्लीट होतील. दुसरी षटक क्रमांक संपले गेले. 30 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 32 धावा करायचे. 6 चेंडू 32 धावाचा इक्वेशन आहे. मॅच आता फसली आहे. मॅच अडकली आहे. आता या अडकलेल्या मॅच मधून कोण होईल या मॅचचा विनर त्याकडे पाहिलं जाईल. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या गौरवच्या फक्त 2 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये श्रीकांत पाटीलने धावा खर्च केल्या 4 आणि या ओव्हर मध्ये धावा आल्या पंकज दिवेकरने फक्त 3. म्हणजे 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 9 धावा आल्या पण कुठलाही एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा नाही. सुपर बॉलिंग. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. चला ही मॅच संपल्या लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मच्छिंद्र राणा प्रतिष्ठान आणि मोरिया 11 टीम. मच्छिंद्र राणा प्रतिष्ठान टीम तुम्ही टॉस जिंकलाय. आतिश पाटील लगेचच आपण निर्णय कळवायचा आणि मॅचला सुरुवात. ही मॅच संपल्या आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सनी आलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळते.
यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच होते ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. भूषणचे ग्लोव्ज निघता निघता 3 धावा होतील. मागच्या मॅच मध्ये असाच जर ग्लोव्ज निघाला नसता तर कदाचित तो ओव्हरथ्रो झाला नसता. पण या मॅच मध्ये ग्लोव्ज काढण्यासाठी उशीर झाला. 2 धावा झाल्यात. आता 5 बॉल मध्ये करायच्या 30 धावा. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल कैलाश ठाकूर याला. चला सामना स्पीडअप करा. 5 बॉल 30 धावा. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड आणि डॉट बॉलची सांगता होती. कुठलाही रिव्ह्यू नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. कोळी सरांना भरपूर स्पर्धा केलेत. भरपूर स्पर्धेचा अनुभव आहे. त्यामुळे कुठला वाईट बॉल आणि कुठला लीगल बॉल हे सगळंच ठाऊक आहे. आता 4 मध्ये करायचे 30 धावा. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. कैलाश ठाकूरच्या विकेटचं पतन. खूप चांगला झेल पकडला जातोय. राकेश मालदीच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज कैलाश ठाकूर. बॅक टू द डगआउट. मध्ये दाखल होत असताना जॉन्टी पाहायला मिळते. शेवटची अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये 30 धावा करायचे. प्रत्येक बॉल मागे 10 धावाचा फटका मारावा लागेल. पण रन रेट मध्ये फरक पडेल. साईस्वरा बेलापूर टीमचा सलग दुसरा पराभव असेल. फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केला आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषे पलीकडे. जॉन्टीच्या बॅट मध्ये येतोय क्रॅकिंग चौकार. पहिला चौकार आलाय या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळते. पहिली बाउंड्री या इनिंगची पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मध्ये करायचे 26 धावा. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. आता औपचारिकता राहिली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला बॅट्समन लगेचच पोझिशन घ्या आणि 7 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 15 या आकड्यावर. 15 वर 7 गडी बाद अशी खराब अवस्था. न्यू बॅटर नितीन. चला नेक्स्ट मॅच मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम. लगेचच आपण रेडी राहायचं. ही मॅच संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जी टीम मीटिंग असेल ती ऑलरेडी तुम्ही करून घ्या. आणि हा शेवटचा बॉल पडल्या तुम्हाला मैदानामध्ये दाखल व्हावं लागेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर करायची 26 धावा. आणि शेवटच्या बॉलवर मात्र झेल घेण्याची संधी आहे. पण त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आणि साईस्वरा बेलापूर टीमने हा सामना गमावलाय आणि वेलप्लेट जय श्रीराम टीमने हा सामना आपल्या नावे केलाय. चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान त्यांच्या विरोधामध्ये मोरिया 11. चला दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करतील. शेक हँड करतील आणि मैदान सोडतील. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर गौरव ज्याने बॅटिंग मध्ये योगदान दिलं. 23 धावांचं आणि षटक हाताळत असताना 2 गडी बाद केले. 2 धावा खर्च केलेत. तर गौरव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.